नमस्कार, मी डॉक्टर रणजित पालकर. मी हृदयरोग तज्ञ म्हणून कवलनेन बजाज हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे. आज 29 सप्टेंबर 2024 जागतिक हृदय दिन. जागतिक हृदय दिन आपण 2000 पासून साजरा करतोय. हे साजरा करण्यामागचं वर्ल्ड हार्ट फेडरेशनचं जे उद्दिष्ट होतं ते म्हणजे आपल्या हृदयरोगी रुग्णांना, पेशंट्स जे हृदय विकारापासून त्यांना धोका आहे अशा सगळ्या रुग्णांना हृदयाविषयीची जागरूकता करण्यासाठी साधारण दरवर्षी 29 सप्टेंबरला हा हृदय दिन आपण साजरा करतोय. 29 सप्टेंबर हा दिवस 2012 पासून निवडला गेला आणि यावर्षी त्याची एक जी थीम आहे ती थीम आपण यूज हार्ट फॉर ॲक्शन, म्हणजे आपलं हृदय कृतीसाठी वापरा. याचा अर्थ असा आहे की आपल्या कृतीतून आपल्या नातेवाईकांना, आपल्या मित्रांना, आपल्या आजूबाजूचे जे लोक आहेत त्यांना हे दाखवा की आपण आपल्या हृदयाची काळजी कशी घेऊ शकतो. यासाठीच रेग्युलर चालणे म्हणजेच चालण्याचा व्यायाम किंवा प्राणायाम, योगासने या सगळ्या कृतीतून आपल्याला आपल्या हृदयाची काळजी घेता येईल. आपली जीवनशैली बदलणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण हृदयविकाराच्या झटक्याचं प्रमाण हे मागच्या काही वर्षांमध्ये आपल्या देशामध्ये मुख्यतः फार जास्त प्रमाणात वाढलं. अगदीच मागच्या 25 वर्षाचा जर आपण अभ्यास केला तर हृदयविकाराच्या झटक्याचं प्रमाण किंवा त्याच्या संदर्भात त्याच्या संबंधी ज्या रक्तवाहिन्या आहेत त्याच्या संबंधी असलेले आजार याचं प्रमाण मागच्या 25 वर्षांमध्ये अमेरिकेमध्ये 41% घटले, तर भारतामध्ये ते 35% वाढले. याचाच अर्थ आपल्याकडे जी जीवनशैली बदलती आहे, जे खानपान बदलत आहे, व्यायामाचा जो अभाव आहे, यामुळे हे सगळं घडतंय. आणि या सगळ्या गोष्टींना आपल्याला निवारायचं असेल, आपल्याला हृदयरोगापासून दूर राहायचं असेल तर सगळ्यांनी आपली जीवनशैली बदलणं, आपलं खानपान बदलणं, म्हणजे चरबीयुक्त आहार कमी करणं, जो फळावळ आपण म्हणतो त्याचा आहार जास्त घेणं हे गरजेचं आहे. यासोबतच योग्य व्यायाम आपल्याला हृदयविकारापासून दूर ठेवेल. आपल्या सर्वांना जागतिक हृदय दिनाच्या शुभेच्छा.